ही शंकेश्वरी हा प्युअर शंकेश्वरी. त्यामध्ये प्रकार यामध्ये असतात ना? 4-5 प्रकार आहेत. ही बॅडगी 400 रुपये, ही घेतला लवंगी 260 रुपये. बिन तेल काढलेली. बिन तेल काढलेली मोठी लवंग लाल परी म्हणून येते. ओके. हे हे 20 कसं रुपये भेटणार? तोळा आता रेट चालू आहे. 20 रुपये. आपण देतो. ह्याच्यात अरोमा जास्त असतो. 1 किलो मिरचीसाठी 1 तोळा मसाला लागतो. जिरं तीळ हा 125 ग्रॅम म्हणजे 10-12 लागतात आणि धने पावशर आणि बाकी सगळे मसाले म्हणजे लवंग दालचीन मिरी रामपत्री जायपत्री हे 10-10 ग्रॅम कसं आहे? हा 25 रुपये. जायफळचं फुल जायफळचं फुलाला बघू शकता व्यवस्थित विदाउट केमिकल आणि यांच्या मिरची पावडरला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. आता 2026 मध्ये काश्मीरी लाल मिरची जर तुमचं हॉटेल असेल किंवा तुमचं खानावळ किंवा तुमचा बिझनेस असेल आणि शॉप वगैरे असेल तर तुम्ही हे ऑर्डर बुक सुद्धा करू शकता. हा आहे आपला सांगली रेल्वे स्टेशनचा रोड. तिथून सरळ तुम्ही खाली आला की लेफ्ट साइडलाच हे आपलं मार्केट यार्ड मध्ये एंट्री केला की नाही बरोबर यांचं शॉप आहे जिथं आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की आता बाजार भाव मिरच्यांचा काय आहे आणि मसाले भाव काय आहेत. कारण आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. उन्हाळ्या सीझन मध्ये सर्व महिला आपले मसाला तयार करतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आपल्या शॉपचं नाव आणि आपल्या शॉपचा ऍड्रेस आणि आपल्याकडे कोणते कोणते प्रकारच्या मिरच्या वगैरे भेटतात आमच्या व्ह्यूअर्सना जरा सांगू शकता का? तुमच्या शॉपचे नाव साईराम ट्रेडर्स आहे. मार्केट यार्ड कमान आहे रेल्वे स्टेशन कडची. इथून आत आल्या डाव्या साईडला साईराम ट्रेडर्स म्हणून आहे. आपल्या इथे शंकेश्वरी प्युअर बॅडगी मिरची, केडीएल बॅडगी मिरची, काश्मीरी बॅडगी मिरची, प्युअर लवंगी अशा 7, 8, 9, 10 प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. तर आम्हाला ती लवंगी बेडगी कशी असते जरा दाखवा. शंकेश्वरी मिरची आहे. शंकेश्वरी मिरची ओळखताना पातळ साल आणि लांब चवळीसारखी ही मिरची असते. ही शंकेश्वरी हा प्युअर शंकेश्वरी. त्यामध्ये प्रकार यामध्ये 4-5 प्रकार आहेत. ओके. हे आता सर्व शंकेश्वरी आहे. ते 1, 2, 3, 4 सगळ्या शंकेश्वरी. सगळं शंकेश्वरी. काय भाव आहे याचा आता? शंकेश्वरी आता आपल्याकडे 250 पासून 330 रुपये किलो पर्यंत आहे. घेईल तसं आहे. मग आता हे आपल्याला दाखवलं ह्याचा भाव काय आहे? त्याचा भाव आता 260 रुपये आहे. 260 रुपये. प्युअर घेतला तर 330 रुपये रेट आहे. ही मिरची 330 रुपये. ही पण हा शंकेश्वरी. शंकेश्वरी. त्यात बॅडगी नाही घातले तरी चालते. कलरला वर्षभर कलर आहे असं टिकते. ओके. ही 330 रुपये. घेतला बॅडगी. ही बेडगी. ही बॅडगी मिरची. ही बेडगी. ही बॅडगी 400 रुपये. ही घेतला लवंगी 260 रुपये. 260 रुपये. ही जास्त तिखट असते. तिखटचं प्रमाण जास्त आहे मिरचीला. लाल पण असते आणि तिखट पण असते. तिखटासाठी भरपूर. शंकेश्वरी चवीला कलरला तिखटला आणि लवंगी नुसतं तिखटसाठी असते. तिखटसाठी. बघू शकता व्यवस्थित ही लवंगी मिरची आहे लाल भडक आणि यामध्ये प्युअर हुबळी केडीएल बेडगी 750 रुपये. 750 रुपये. त्याचं काय म्हणजे कलरच येतो का? फक्त कलर. फक्त कलर. बघू शकता व्यवस्थित कलर साठी तुम्ही ही कोणती मिरची? प्युअर हुबळी बेडगी केडीएल. हुबरी. हुबळी का हुबरी? हुबळी. हुबरी. मस्त असे तुम्हाला भेटणार आहे. तर आता आपल्या उन्हाळ्यामध्ये बघू शकताय कस्टमरची सुद्धा गर्दी चालू झाली आहे खरेदीसाठी आणि या बघू शकता मसाले भाव सुद्धा आपल्याला पाहायचा आहे पुढे. मिरचीचा भाव तर बघितला आपण आणि मला वाटते सगळ्यापेक्षा यांच्याकडे स्वस्त आहे आणि खूप छान छान व्हरायटी आणि कलर मध्ये पण आपल्याला मिरच्या भेटणार आहेत आणि वाळलेल्या मिरच्या आहेत त्या जे की पाणी मारून ठेवतात लोक तसे नाही आहेत मिरच्या. आणि बघू शकताय हर प्रकारच्या तुम्हाला इथं मिरच्या भेटणार आहेत. लवंगी बेडगी आणि शंकेश्वरी काश्मीरी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की मसाल्याचा भाव काय. आता मिरच्यांचा भाव तुम्ही सांगितला तर आम्हाला आपल्या व्ह्यूअर्सना मसाल्यांचा भाव सुद्धा तुम्ही सांगा. आपल्याकडे मसाले सगळे निवडक आहेत. निवडी काही नाही. लवंग पण तुम्ही बघू शकता. आपल्याकडे लवंग ही बिन तेल काढलेली आहे. सगळीकडे बाजारात तेल काढलेली लवंग मिळते. आपल्याकडे बिन तेल काढलेली लवंग आहे. बिन तेल काढलेली मोठी लवंग लाल परी म्हणून येते. 20 रुपये तोळा. दालचीन पण आपल्याकडे 1 नंबर आहे. सगळीकडे साधी दालचीन विकली जाते. आपल्याकडे रोल दालचीन आपण देतो. ह्याच्यात अरोमा जास्त असतो दालचिनी मध्ये. ते कसं आहे? हा 15 रुपये तोळा. 15 रुपये तोळ्यानुसारच घेतात. हा मसाले आम्ही तोळ्यानुसार देतो कारण 1 किलो मिरचीसाठी 1 तोळा मसाला लागतो. जिरं तीळ हा 125 ग्रॅम म्हणजे 10-12 लागतात आणि धने पावशर आणि बाकी सगळे मसाले म्हणजे लवंग दालचीन मिरी रामपत्री जायपत्री हे 10-10 ग्रॅम लागते किलोला. म्हणजे आम्हाला समजा आम्हाला काय म्हणजे आता चटणी करायचं समजत नसेल तर तुम्ही त्या हिशोबाने आम्हाला देता? हा देतो. तुम्ही आम्हाला येऊन आम्हाला सांगायचं की आम्हाला 4 किलोची चटणी करायची आहे. त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला शंकेश्वरी किती लवंगी किती बॅडगी प्रमाण तुम्हाला आम्ही देऊ शकतो. 1 नंबर गोष्ट आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला समजत नसेल की आपल्या मिरच्यांना किती मसाला लागतो ते जर समजत नसेल तर त्याची सुद्धा हे सोय करून ठेवलेली आहे. आणि कसं आहे माहितीये का शक्यतो लेडीजांना जास्त प्रॉब्लेम होतो की किती घ्यायचं आणि किती नाही. हा प्रश्न पडलेलाच असतो. तसं छान माहिती आम्हाला येऊन तुम्ही सांगितलं की आम्हाला चटणी तिखट हवी आहे मीडियम हवी आहे की सपक हवी आहे त्या हिशोबाने तुम्हाला आम्ही मिरची मसाला दोन्ही करून देऊ शकतो. ओके चालते.
काळी मिरी काळी मिरी. ही कशी आहे काळी मिरी? काळी मिरी ही 15 रुपये तोळा आहे. 15. मस्त फ्रेश वाटते, वास तर खमंग यायला लागला असं. 15 रुपये तोडा. हा आहे बदाम फुल तोळा. बदाम फुल 20 रुपये तोडा. खूप छान बघू शकताय. व्हिडिओतच नाही तर रिअल मध्ये पण खूप छान हे आपल्याला फ्रेश माल दिसतोय. आणि नुसतं भरणीतून बाहेर काढले की एवढा छान वास यायला लागलाय. सगळा फ्रेश माल आपल्याकडे आहे. मसाला सगळा फ्रेश मिळतो आणि विदाऊट तेल काढलेला मिळतो. रामपत्री बघू शकता तुम्ही. रामपत्री हे आहे. मस्त. हे कसं आहे? हा 25 रुपये तोळा. 25 रुपये तोडा. आपल्याकडे जायपत्री पण एक नंबर आहे. हे काय आहे? जायपत्री. जायफळ म्हणतात. हो ते वासासाठी एक नंबर असतं. त्याच्या आतमध्ये जायफळ उगवत. वाव, खरंच मस्त वास यायला लागलाय. मी एवढं दुकानात जाते पण मला माहित नाही मसाल्याला, कुठल्या मसाल्याला काय म्हणतात ते. आपण चटणीचा जेव्हा हिरवे मसाला वेलदोडे बनवतो पण ना, एकदम हिरवेगार आहेत. मस्त. ते कसे आहेत? हिरवे वेलदोडे 45 रुपये तोळा. 45 रुपये तोडा. भरलेले आहेत ना? भरलेले आणि काळे वाळलेले. बिया. म्हणजे वास आवाजावरून कळते की वाळलेले. हो. मस्त. आता हे सगळं तुमचं होलसेल आहे का रिटेल आहे? आपलं होलसेल रिटेल दोन्ही सुद्धा आहे. ज्यांना आता समजा दुकानदारांना विक्रीसाठी हवे असेल तर हो, त्यांना पण आपण देतो. त्यांच्यासाठी सुद्धा. खोबरे काळ्या पाटीचे एकदम चटणीसाठी एकदम एक नंबर खोबरे. खोबऱ्यामध्ये किती प्रकार असतात दादा? खोबऱ्यामध्ये लाल पाट आणि काळी पाट. चटणीसाठी काळी पाट काळी पाट. वापरायची. म्हणजे काळी पाट म्हणजे ही तेलकटपणा काळी. जास्त. हा, हे काळ. माग जे असते ती काळी पाट. आणि एक वाटी येते ती एकदम लाल येते. लाल ती वापरायची ती नाही. वापरायची नाही. मस्त. तर हे सुद्धा माहिती आपल्याला माहित नव्हती पण दादाने खूप छान माहिती दिली. आणि खूप छान असं आपल्याला बघू शकताय धने मसाले. पण आपल्याकडे देशी निवडक धने मिळते. हे देशी आहे का? हा, देशी. हे कसं किलो आहे? देशी धने एक नंबर 180 रुपये. 180 धने 100 रुपये पासून 200 रुपये पर्यंत धने. 100 रुपयापासून ते 200 रुपये 200 किलो. रुपयापासून. मस्त अशा व्हरायटी आपल्याला पाहायला भेटणार आहे. धन्यांची सुद्धा 3-4 व्हरायटी असतात ना दादा? हो. होलसेल जर तुम्हाला तमालपत्र पाहिजे पण असेल fresh तरी आहे. भेटेल. पण एकदम हिरवीगार आणि हिरवीगार. एकदम मस्त अशी. खिडकी कुठं जास्त तुम्हाला बघायला भेटणार नाही. मस्त असा फ्रेश माल आहे. ते कसं आहे? तमालपत्रे 10 रुपयाला 30 ग्रॅम. 10 रुपयाला 30 ग्रॅम. त्याबरोबर तीळ वगैरे काय? तीळ आहे की. तीळचा रेट काय आहे आता? तीळ एक नंबर 180 रुपये. 180 रुपये. निवडा निवडी काही सुद्धा नाही. मस्त. हे 180 रुपये किलो. किलो. यामध्ये सुद्धा व्हरायटी काय असते का? यामध्ये पण व्हरायटी आहे. 130 रुपये पासून 200 रुपये पर्यंत तीळ आहे. मस्त. आणि तीळ कोणती वापराय असं काही नाही ना? तीळ असे काही नाही. पांढरे तीळ वापरायचे. ओके. पांढरे तीळ वापरायचे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची चटणी, तिखट किंवा तुम्हाला असे मीडियम प्रकारची चटणी करायची असेल तर त्याचा सुद्धा हिशोब आपले दादा देणार आहेत. जिऱ्यामध्ये खड कारी असं काही सुद्धा नाही. मस्त बघू सर्व शकता. निवडक मसाला एकदम फ्रेश आहे आणि कचरा जरा सुद्धा नाहीये. ते कसं आहे दादा आपल्याला भेटणार? जिरे 350 रुपये किलो. 350 रुपये किलो जिरे चांगले एक आपल्याला नंबर. भेटणार आहे. त्यामध्ये सुद्धा कमी प्राइस झाले हो, हो. आणि कमी प्राइस आणि हेवी प्राइस मध्ये पण भेटतात. त्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही. तर पॅकेट टू पॅकेट सुद्धा घेऊ शकताय घरी यूज करण्यासाठी सुद्धा. आणि त्याचबरोबर तुमचं जर शॉप असेल, किराणा मालाचं दुकान असेल, तुम्हाला विक्रीसाठी वगैरे हवे असेल तर ते सुद्धा हे आपले दादा देतात. आणि समजा दादा तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग वगैरे काय आहे का आपल्याकडे? ऑनलाईन बुकिंग म्हणजे समजा आता लांबून लोक व्हिडिओ बघायला लागल्यात, तुम्ही पोच करू शकता. हा, पोच करू शकतो. मग तुम्ही जर व्हिडिओमध्ये व्ह्यूअर्स तुम्ही पाहत असेल आणि तुम्हाला हे मटेरियल हवे असेल तर व्हिडिओच्या स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा जे करू लेडीज शकता. कामाला जातात त्यांच्यासाठी आपण मिरची निवडून सुद्धा देतो. मिरची निवडून सुद्धा निवडून देतो. सुद्धा देतो. मग त्याचा भाव काय वेगळा असणार? ते किलोला 20 रुपये खर्च आहे देठ काढायचा. देठ काढायची. मग ते सुद्धा आपल्याला सोयीस्कर झालेलं आहे. ते बघू शकताय खूप छान मिरच्या. ते आता दादाने सांगितलंय निवडून सुद्धा आपल्याला मिरच्या भेटणार आहेत. सर्व मिरच्या आणि प्रमाणात सुद्धा तुम्ही एकदम किलोला मागितलं, ऑनलाईन सुद्धा तुम्ही मिरच्या मागून घेतला तरी ते ऑनलाईन सुद्धा त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला ऑर्डर बुक करून मिळेल सुद्धा घरी पोच सेवा. आणि बघू शकताय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण स्वतः मिरची पावडर दळतो. आपलं स्वतःचं मिरची पावडरचं प्रोडक्शन आहे. प्युअर बेडगीची आपल्याकडे काश्मीरी पावडर अवेलेबल आहे. ह्यामध्ये कोणताही कलर किंवा मीठ असं काही सुद्धा घातलेलं नाही. प्युअर नुसतं मिरचीची दळलेली पावडर आहे. मस्त. एकदम लाल कलर.
आता जे बाजारात भेटतं ते सगळं त्यामध्ये केमिकल केमिकल आणि कलर घातलेला असतं त्यात. तर बघू शकता व्ह्यूअर्स हे विदाउट केमिकल आणि यांच्या मिरची पावडरला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आताच 2026 मध्ये कोल्हापूरमध्ये. तर अवॉर्ड मिळालाय त्यामुळे तुम्ही समजू शकता की ही मिरची पावडर किती छान असणार आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायल करून तुम्ही हे आपलं काश्मीरी लाल मिरची, जर तुमचं हॉटेल असेल किंवा तुमचं खानावळ किंवा तुमचा बिझनेस असेल आणि शॉप वगैरे असेल तर तुम्ही हे ऑर्डर बुक सुद्धा करू शकताय. खूप छान हे आपल्याला काश्मीरी लाल मिरची आपल्या आता दादांनी दाखवलेलंच आहे विदाउट केमिकल. तर विदाउट केमिकल मध्ये यांना खूप छान आवड मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही पण असे जर असेच तुम्हाला जर मिरची पावडर आणि मसाले पाहिजे असेल तर आपल्या या शॉपला व्हिजिट द्या आणि ऑर्डर बुक करा. पूर्ण इथं आपल्याला निवडक माल भेटणार आहे आणि मला जर अशाच मिरच्या हव्या असेल तर आपल्या साईराम ट्रेडर्स यांच्या शॉपमध्ये बघू शकताय. तुम्हाला हर प्रकारच्या अशा मिरच्या काश्मीरमध्ये आणि शंकेश्वरी, लवंगी अशा अनेक व्हरायटीच्या तुम्हाला इथं मिरच्या पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला यांच्या शॉपमध्ये सर्व मसाले सुद्धा होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहे. जसं की तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही तुमचं किराणा मालाचं तुम्हाला ऑनलाईन बुक करायचं असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या शॉपमध्ये ते